म्हणजे बाग मित्रांनो, महाराष्ट्रात एवढं अशी बेकार आता हा कंडिशन झाली, म्हणजे राजकारणी म्हणजे राजकारण करणारे माणसं सुद्धा यार आता काय त्यांना बोलायचं म्हणजे सांगा. आता तुम्ही बघत असाल की नसरापूर इथे म्हणजे एका चिमुकल्याचा मित्रांनो तिथं म्हणजे असा लैंगिक असा अत्याचार झाला. म्हणजे ती बघा की एक 4 वर्षाची ती मुलगी होती, तिच्या म्हणजे तिच्यावरती मित्रांनो एवढं असे खतरनाक असे ते म्हणजे 65 वर्षाच्या म्हणजे वृद्धांना त्या म्हणजे या माणसानं लैंगिक असे अत्याचार केले. म्हणजे आता मला एवढं म्हणजे सांगा सुद्धा मित्रांनो एवढं ती म्हणजे बेकार वाटतं ना, कारण की एवढं म्हणजे बोलायचं सुद्धा मित्रांनो असं एवढं असं वाईट वाटतं नाही. म्हणजे बाकी आज जर जगात जर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे असे म्हणजे काय घटना होत असतील तर ते 4 वर्षाच्या मुलीला मित्रांनो म्हणजे ती आता ती काय एक्सेप्ट करत असेल की बाबा म्हणजे बाकी आता म्हणजे एवढं बेकार सध्या कंडिशन चालली. आणि मला तर म्हणायचं की राजकारण चुलीत घाला, पण जे काय असेल ते मित्रांनो, कारण त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. कारण तुम्ही आता बघत असाल, कारण की म्हणजे बघा आता प्रत्येक गोष्टीत माणूस राजकारण करत चाललाय आणि सध्या महाराष्ट्रात पण तेच चालले आहे. कारण की आता त्या चिमुकलीला म्हणजे 4 वर्ष मुलीला तर आता तुम्ही मला सांगा तिला आता काय समजत असेल, काय तिला नक्की म्हणजे ती एक्सेप्ट काय करत असेल. म्हणजे बघा असं 65 वर्षाचं कोण नालायक मनुष्य आहे, म्हणजे त्याला आता आपण बोलणं तेवढं कमीच आहे. म्हणजे आता त्याच्या घरी सुद्धा म्हणजे लहान मुलं असतील, बहिणी असतील, म्हणजे काय आता बोलायचं मित्रांनो त्याला एवढं वाक्य नाही, एवढं खतरनाक सीन झालाय. आणि म्हणजे बघा आता मला एवढं बेकार वाटतं ना बोलताना बी, कारण की माझ्या दुनियात जर आता तुम्ही आता महाराष्ट्रात जर आपल्या आता आणि महत्वाचं म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते कसे म्हणजे म्हणजे असे घटना झाले तर डायरेक्ट मित्रांनो तिथे फाशी द्यायची, बरोबर आहे. आणि त्या काळात मित्रांनो जर आता ही घटना अशी होत असेल तर म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे मला सांगा. कारण की म्हणजे बघा आता महाराष्ट्रात तर एवढं महाराष्ट्र आपला सुसंस्कृत आणि चांगल्या पद्धतीचं एकदम आहे, आणि त्या महाराष्ट्रात मित्रांनो अशी घटना घडतात. म्हणजे आता बाकी एवढं बेकार असे म्हणजे सांगायची कंडिशन आहे. तर म्हणजे बाकी आणि महाराष्ट्रात म्हणजे आता एवढं खतरनाक असं काम चाललंय, तुम्ही तर बघत असाल. म्हणजे काय एक्सेप्ट आपण करू शकत नाही त्या गोष्टीबद्दल, बरोबर आहे. कारण की ती म्हणजे आता त्या चिमुकलीचे एक साधारण 4 वर्ष म्हणजे वय आहे, बरोबर आहे. तर त्या 4 वर्षाच्या मुलीवर मित्रांनो असे म्हणजे काही नालायक वृत्त करतात. म्हणजे मला सांगायचं शब्द नाही एवढं तसं खतरनाक असं मित्रांनो त्यांनी केले. तर आणि महत्वाचं म्हणजे हा मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, तर म्हणजे महाराष्ट्र शासनाला कळू द्या की काय सध्या चाललंय महाराष्ट्रात, काय राजकारण काय चाललंय काय नाही, बरोबर आहे. तर म्हणजे आता मला बोलताना मित्रांनो एवढं बेकार वाटतंय ना, कारण की तुम्ही मला सांगा तर ती 4 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावरती मित्रांनो आज जर असे लैंगिक अत्याचार होत असेल तर आपण तिला काय एक्सेप्ट करणार आपण, बरोबर आहे. तर म्हणजे बघा आता एवढं असं बेकार अशी सध्या कंडिशन आहे. तर आणि मला एकच सांगायचं तुम्हाला की तुम्ही जर हे करताय ना तर मित्रांनो स्वतःचे घरी सुद्धा आपल्या हे असतात, लहान बाळ असतात, लहान म्हणजे मावशी असतात, बहिणी असतात आपल्या, तर त्यांच्याकडे म्हणजे बघा आता एवढं तो 65 वर्ष म्हातारा माणूस असतो सुद्धा तो अशा करतो 4 वर्ष मुलीवर. तर म्हणजे एवढी बेकार कंडिशन आहे. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं मित्रांनो की असं करण्यापेक्षा मित्रांनो आपण स्वतः विचार करा. घरच्या आपल्या घरी बी फॅमिली असतात, घरीचे आपल्या घरचे पण आपल्या बने असतात, बरोबर आहे. तर म्हणजे कमेंटमध्ये नक्की सांगाल तुम्हाला. तर आता आणि जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा की सरकारला आपण कळू द्या. प्रत्येक गोष्ट मित्रांनो आपण आता हलकी घेत चालू, बरोबर आहे. आणि सरकारला त्याचा काहीच म्हणजे असा फरक पडत नाही. कारण की मला तर सांगा आता तुम्ही जर तो माणूस जर आपण सध्या जर पब्लिकच्या हातमध्ये दिला तर त्याचं काय अवस्था होईल मला तुम्ही म्हणजे बघा. तर म्हणजे तुम्हाला सांगताना पण एवढंच सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो, तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला आता.